हॅलो गाईज, माझं नाव आहे अर्चना आणि माझ्या यूट्यूब चॅनल ब्रिझी ब्रेक्सवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून मी नवीन वर्षाच्या निमित्ताने माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे माझ्या डेली ब्लॉगने. तर माझ्या या ब्लॉगमध्ये मी माझ्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी, छोटे मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही या माझ्या नवीन प्रवासामध्ये नक्की सामील व्हा आणि तुमचा प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आपण आता झाडांना पाणी टाकू. हे माझं डेलीचं काम आहे आणि मी रोज झाडांना पाणी टाकते. आमचे झाडं टेरेसवर लावलेले आहेत, तर मी आता तुम्हाला दाखवते माझ्या झाडांना. हे आमची इथे टेरेसवर झाडं आहेत. इकडे हे शेवंतीचं आहे, त्यांना छान फुलं आलेली आहेत. आता बरीचशी फुलं आम्ही तोडून घेतलेली आहेत. तर इकडे मोगरा आहे, हे बटन गुलाब आहे, याला खूप छान फुलं आलेली आहेत. आणि इकडे हे दुसरं गुलाब आहे डार्क पिंक कलरचं, याची फुलं थोडी खराब झालेली आहेत. आता याला काहीतरी करावं लागेल. आणि हे लाईट पिंक कलरचं आहे, याला पण छान कड्या आलेल्या आहेत. आणि इकडे हा मनी प्लांट आहे, हे छोटे इंडोर प्लांट्स आहेत. तर हा मनी प्लांट खूपच छान वरती गेलेला आहे. तर आता मी पाणी टाकते झाडांना. तर मी आता माझ्या खालच्या झाडांना टाकते पाणी. मला पाणी टाकायचं खूपच कोपऱ्यात आहे. आईने नवीन वर्षाच्या निमित्ताने छान रांगोळी काढलेली आहे, इथे पण. आणि ही इथे आहे तुळशीची रांगोळी, जी मी पाणी टाकल्यामुळे थोडी खराब झाली आहे. आणि हे एंट्रन्स दरवाजामध्ये लक्ष्मीचे पाऊल आणि स्वस्तिक काढलेलं आहे. तर गाईज, आज आमच्याकडे नवीन वर्षाच्या निमित्ताने डाळ भात आणि आमच्याकडची बट्टी, म्हणजेच आम्ही त्यांना धडपे पण म्हणतो, तर त्याचा मेनू ठरलेला आहे. तर मी आता तुम्हाला बनवून दाखवते. म्हणजे मी फक्त पाते बनवून देते आईला आणि आई त्यांना फायनल शेप देईल. तर एक आईने इकडे पूर्ण लाटून घेतलेला आहे आणि आता बनवते. कसं बनवते ते बघा. तर त्यांना थोडं ताणून घेते, म्हणजे जेणेकरून एकदम बारीक बनेल ते सगळी साईडने. ते थोडंफार फाटलं तर चालतं, त्यात काही नाही, कारण की शेवटी तो एक गोळा बनूनच जाणार आहे. आता त्याला तेल अप्लाय करते आणि मग आता त्यांना फोल्ड करते. सगळ्या साईडने फोल्ड करून घ्यायचं
आणि जर तुम्ही जाड बनवलं असेल तर त्याला थोडं ताणून वगैरे बारीक करू शकता तुम्ही. आता ते जोडते, थोडं जवळून दाखव दर्शन. आणि असं जोडून घ्यायचं. हे असं जोडलं की हा शेप बनला. आणि हे आता साईडला ठेवलं जाते. आणि असे आम्ही हे सगळे बनवून घेणार आहे. आणि मग यांना वाफेवर शिजवलं जाईल. तर गाईज आता इथे आम्ही सगळे धडपे बनवून घेतलेले आहे. आणि आता या प्लेटला तेल लावून सगळे अशी रचून घेतोय. त्यांच्यामध्ये ते टाकलेलं ह्याच्यामध्ये आम्ही थोडं जिरं आणि ओवा टाकलेलं आहे. त्याच्यात थोडा खाण्याचा सोडा, नमक आणि हे गव्हाच्या पिठाचे. इकडे पाणी उकडतंय हे इडलीच्या भांड्यामध्ये. पाणी थोडं उकडलं की मग हे असं सगळं ठेवून घ्यायचं आणि मग याच्यात ठेवू आम्ही. वाफेवर करायचे हे. इथे आम्ही वाफेवर ठेवलेले आणि त्यांना 15-20 मिनटं शिजू द्यायचे. छान पॅक करून घ्यायचं पूर्ण. आता आम्ही हे लावून दिलेलं आहे, गॅस चालू आहे. आता 15-20 मिनटानंतर बघू आपण ते शिजले की. गाईज आपले धडपे बनवून झालेले आहेत. एकदा आपण चेक करू. हां, आता गॅस बंद करते. आता हे हळूच काढायचं, खूपच वाफ असते त्याच्यात. हां, तर हे आता ऑलमोस्ट झालेले आहे. आता मम्मी चेक करते. बघा हे किती छान अशा लेयर बनतात, एक 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 एक. हे बघा, तर तुम्ही यांना असं 4 पीसेस करून कट करून त्यांना तळू पण शकता आणि किंवा असं शॅलो फ्राय करून पण खाऊ शकतात. पण आमच्या घरी हे जनरली आम्ही असंच खातो. फक्त म्हणजे फक्त असं वाफलेलेच. आणि काही त्याच्या इकडे आम्ही देवाला ताट लावलेलं आहे. डाळ, भात, पाणी, भाजी. आणि आता हे लावतोय. आता तो पहिला ताट आम्ही देवाला देऊ. म्हणजे आमच्याकडे रोजच आम्ही देवाला भोग लावतो आणि मग सगळेजण जेवण करतो. हे छान झालं. हे पण बघा, हे पण छान झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पण एकदम छान लेअर आलेला आहे. असा मस्त खमंग वास येतोय. आता 15 मिनटं इथे नैवेद्य ठेवलेलं राहील. त्याच्यानंतर आता आम्ही इकडे पडदा लावून घेतोय. आणि मग आता 15 मिनटानंतर देवांचा ताट उचलायचा आणि मग तो आपल्या नॉर्मल जेवणामध्ये टाकतो. तर गाईज आम्ही आता जातोय आमच्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये पाणी भरायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आमच्या शेतात आम्ही काय काय लावलं आहे ते. तर चला मग माझ्यासोबत शेतामध्ये. तर गाईज आम्ही आता पोहोचून गेलो आहे आमच्या शेतामध्ये. मी पण चप्पल काढून पाया पडून घेते. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचं शेत. तर गाईज हे इथे आमचे गहू टाकले हे पूर्ण तुम्ही बघू शकता. तर मला काही एवढं माहीत नाही की किती टाकलेलं आहे ते असं. तर पण हे 2 वॉल आहेत ठिबकचे. पण हे ठिबकवर नाही आहे, मोकळ्या पाण्याचे. तर गाईज मला इथे आता बोरांचं झाड दिसलेलं आहे.
बोरं पडलेले आहे. पण आता मी तोडून पाहते कसे आहे ते खट्टे गोड. छान आहे. हे बोरं थोडे जरा जास्तच खट्टे आहे, तर जास्त खाल्ले की खोकला लागू शकतो, म्हणून मी 3-4च घेतलेले आहेत. हे आमच्या इथे बांबूचं झाड आहे आणि कोणीतरी तोडून घेऊन गेलेले आहे बाकीचे. हे जंगलामध्ये फिरणारे लोक असतात, ते पण घेऊन जातात. आमचं रिसेंटली आमच्या शेताचं बोरीचं जे स्टार्टर असतं ते त्याची पूर्ण पेटी चोरीला गेलेली आहे. आम्ही पोलीस कंप्लेंट पण केली आहे, पण आता काय माहिती काय होतं. हे बघा इथले पण बाकीचे तोडून घेऊन गेलेले. हा इथे वॉल सेपरेट होतो. हे मध्ये ठिबकच्या नड्या आहे. हे इकडच्या साईडला हे आहेत. काय आणि हे इकडच्या साईडचे आता इथे पाणी भरायचं काम चालू आहे. तर गाईज मला या शेतामध्ये आता बघा हे झाड भेटलेलं आहे. यांना आम्ही फुग्यांचं झाड म्हणतो. आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा यांनाच आम्ही फटाके म्हणून असे फोडायचो. खूपच आम्ही लहानपणी हे असे कामं केलेले आहे. तुम्ही पण कधी केले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, काय माहिती या झाडाला काय म्हणतात, तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला. तर गाईज आम्ही इथे घरासाठी मिरची लावली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, इथे ही आमची फाफडा मिरची आहे, जी जाड मिरची असते ती. आणि हे बघा इथे किती छान मिरच्या आलेल्या आहे 2. मी पण तोडते त्या. ही एक अजून आहे. यांना आम्ही काही फवारा खत वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. हे घरापुरतं आहे. पूर्ण ऑर्गॅनिक खेती म्हणून राहू दिलेलं आहे आम्ही पण ट्राय करतोय की खरंच फरक असतो का, की जर आपण खत आणि फवारा मारला की याची चव जाते का. तर खरंच आहे हे. आम्ही पण ऑब्झर्व केलं आणि ते कळतं आहे की जी ओरिजिनल बिना फवाऱ्याची आणि खताची जी मिरची असते ती खूप छान लागते. हो ना, फवारणी खत विदाऊट ते छान लागते. हे बघा इकडे पण आहे. आम्ही हे मिरचीचे 2 प्रकार लावले. एक बारीक मिरची पण लावली आहे जी तिखट असते, आणि ही जाड मिरची हिला जरीला मिरची म्हणतात वाटतं, है ना? नाही, वेगळी आहे का? पण याच्यामध्येच एक प्रकार असतो जरीलाचा, तो आम्ही आधी लावायचो. ह्या वर्षी कोणती लावली काय मला काही एवढं माहिती नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. हे ठेव. तर आम्हाला जसं लागतं तसं आम्ही तोडून घेऊन जातो. तर तुम्ही इकडे पाहू शकता, ही इकडे बारीक मिरची आहे जी आता बरीचशी लाल पण झाली. आम्ही मध्ये तोडली पण आहे ती, आणि आता पुन्हा आहे. आता आम्ही इकडे टोमॅटो पण लावलेले आहे. आम्ही बरेचसे 2-3 किलो टोमॅटो तोडून घेऊन गेलेलो आहे. आता हे बाकीचे लागलेले आहे अजून. हे टोमॅटो थोडे वजनामुळे सगळे पडून गेलेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा, हा एक लाल टोमॅटो झालेला आहे. तोडते आई. आम्ही यांना पण काहीच लावलेलं नाही आहे, नॉर्मल फक्त लावून गेलेलो आहे. आता आम्ही हे तोडायला आलेलो आहे, म्हणजे यांना पण फवारणी खत काहीच लावलेलं नाही आम्ही. हे बघा, हे बघा किती लागले. इथे पण बरेचसे आहेत.
आम्ही पहिल्यांदा लावतोय आणि आम्हाला काही आयडिया नव्हती की हे असे होऊन जातात, म्हणजे वजनाने खाली जातात. नाहीतर आम्ही थोडं त्यांना सपोर्ट लावलं असतं. पण आम्ही आज जेव्हा नेक्स्ट टाइम लावू तेव्हा पण आता तसंच करावं लागेल. हा इकडे पण एक आहे. हा तोडू का? तो सगळे लाल होत आहे ते आता. आणि इकडे आम्ही फुलं पण लावलेले आहे. झेंडूची फुलं आहे. बघू शकता किती छान सुंदर अशी फुलं आलेली आहे. बघा. गाईज मी आता फुलं तोडते. ते झाड इकडे कर असं. हे बघा किती छान फुलं आहे. मी आता एका पिशवीमध्ये टाकते. चेहरा पण येऊ दे ना. तर गाईज आम्ही आता अजून पुढे पण लावले आम्ही. हे बघा तिकडे टोमॅटो दिसत आहे दुरून पण. आता आम्ही पुढच्या फुलांच्या झाडावर चाललो आहे. त्या झाडावरचे आम्ही थोडे बाकीचे राहू दिले, सगळे नाही तोडले. हे बघा इथे पण किती आहेत. अरे बापरे. हे बघा फुल तिकडे पण. दोन कलरचे फुलं आहे, हे पिवळे आणि हे थोडे लाल आहे. हे बघा इकडे हे पण किती छान आलेले. हे पण बघू शकता. हे पूर्ण गहू आहे आणि इकडच्या साईडला आम्ही गवार लावली आहे, पण तिला अजून पाणी दिलेलं नाही म्हणून तिला उगायला वेळ आहे. हे बघा मिरची, तिला पण किती हिरव्या मिरची लागलेल्या आहे, भरपूर आहे. आता ते लाल होतील मग आम्ही तेव्हा तोडू त्यांना. तर गाईज आम्ही आता इकडच्या साईडला पाणी सुरू झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, पाणी इकडे पण गवारमध्ये सोडण्यात आलेलं आहे. पण या 3 नळ्या आहेत ना, ह्या आम्ही सोडून दिलेल्या आहे भाजीपाला लावण्यासाठी. आणि इकडच्या साईडला पूर्ण गवार लावली आहे. तर आता आम्ही गिलके, कारले आणि काकड्या लावतो आहे. इकडच्या साईडला मम्मीने लावायला सुरुवात करून दिलेली आहे. हे बघा एक एक बी लावते. मी पण आता इकडच्या साईडला हे गिलके लावते ह्या इकडच्या नळीमध्ये. अरे तर गाईज मी आता इथे या गिलक्याच्या बिया लावते. हे बघा आता मी तिथं लावली. मी एक छिद्र सोडून लावते ठिबकचं. त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी लावू, कोथिंबीर किंवा मेथी असं काहीतरी. इथं पण एक टाकली मी. इकडे आई काकडीच्या बिया लावते, काकडीचं पूर्ण. कारण की त्याचे वेल आणि पानं खूप मोठे मोठे असतात, तर मग हे इकडे बांधवर जाऊ शकतात ते मोकळे. तर गाईज आम्ही आता इकडे हाफ याच्यामध्ये मी गिलके लावले आणि इकडच्या साईडला मी कारले लावले. इकडे आईने बाकीचे काही काकड्या लावल्या आहे आणि बाकीचे दुधी आणि आता अजून मुळा लावते.
तर गाईज आज जो पण भाजीपाला होता तो पूर्ण लावून झालेला आहे आणि बाकीचं जे उरलं आहे मेथी, पालक, भेंडी ते आपण उद्या किंवा परवा लावू. तर तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये ते अपडेट देत राहू. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग.